कधी असा विचार केला आहे का? घरात सगळं ठीक असूनही एका मागोमाग एक आजारपण का येत राहतं? औषध घेतो, डॉक्टर बदलतो, पण घरातील नकारात्मकता काही कमी होत नाही. कधी कधी यामागे फक्त शरीराचं नाही तर घरच्या वातावरणाचं आणि कर्माचंही कारण असू शकतं. नमस्कार, आपण पाहत आहात दिव्य संदेश आणि आजचा हा विषय कदाचित तुमच्या घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जिथे सतत कलह असतो, जिथे मोठ्यांचा अपमान होतो, जिथे देवाचं स्मरण कमी होतं, तिथे घराची सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होत जाते. मित्रांनो, आजकाल अनेक घरांमध्ये पैशांची कमतरता नसते, मोठं घर असतं, सुखसोयी असतात, पण तरीही घरात शांतता नसते. कोणी ना कोणी सतत आजारी, कोणाचं मन अस्वस्थ, कोणाला झोप लागत नाही आणि घरात एक विचित्र बेचैनी जाणवत राहते. स्वामी नरेंद्रचार्यजी सांगतात, घर हे फक्त विटांचं नसतं, तर तिथल्या विचारांचं आणि संस्काराचं मंदिर असतं. कधी लक्ष दिलंय का? ज्या घरात सतत राग असतो, कटू शब्द असतात, आई वडिलांचा अपमान होतो, त्या घरात आनंद फार काळ टिकत नाही, कारण शब्दांनाही ऊर्जा असते. मित्रांनो, घरात रोज नकारात्मक बोललं गेलं तर त्या वातावरणाचा परिणाम मनावर आणि शरीरावरही होतो. आज अनेक लोक देवघरात दिवा लावतात, पण मनात मात्र अहंकार ठेवतात. बाहेरच्या लोकांसमोर गोड बोलतात आणि घरातल्यांनाच दुखावतात. मग अशा घरात शांतता कशी राहील? स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाला मोठ्या पूजा नको असतात, घरात प्रेम आणि आदर हवा असतो. मित्रांनो, कधी कधी घरातलं आजारपण हे फक्त शरीराचं नसतं, तर मन थकल्याचं लक्षण असतं. आई मनात दुःख घेऊन जगत असते, वडील चिंता लपवून हसत असतात, मुलं मोबाईलमध्ये हरवलेली असतात आणि एकाच घरात राहूनही मन एकमेकांपासून दूर गेलेलं असतात. अशा वेळी घरात सकारात्मक ऊर्जा कशी टिकेल? म्हणूनच रोज काही मिनिटे देवाचं नामस्मरण करा, घरात मोठ्यांचा आदर करा, एकत्र बसून प्रेमाने बोला, कारण जिथे मन शांत असतं तिथेच आरोग्याचं खरं सुख असतं. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, घरातल्या आईवडिलांचा आशीर्वाद हेच सर्वात मोठं कवच असतं. कधी आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आणलं असेल तर मनापासून माफी मागा, कारण त्यांच्या मनातून निघालेलं दुःख घरातील शांतता हिरावून घेतं. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक आजारपणाचं कारण आध्यात्मिकच असतं असं नाही, पण घरातली नकारात्मकता मनाला आणि शरीराला कमजोर नक्की बनवते. म्हणून घरात प्रेम वाढवा, देवाचं स्मरण ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, एकमेकांना समजून घ्या, कारण औषध शरीर बरी करतात, पण प्रेम आणि शांतता पूर्ण घराला बळ देतात. पण मित्रांनो, आजच्या काळात एक गोष्ट खूप भयानक वाढताना दिसते. घरात माणसं एकत्र राहतात, पण मनाने मात्र खूप दूर गेलेले असतात. एकाच घरात बसून सगळे मोबाईलमध्ये व्यस्त असतात, कोणालाच कोणाशी मनापासून बोलायला वेळ नसतो. आईचं मन भरलेलं असतं, वडील चिंता लपवत असतात आणि मुलं स्वतःच्या दुनियेत हरवलेली असतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्या घरात संवाद संपतो त्या घरात शांतता हळूहळू संपायला लागते. मित्रांनो, घरात सतत आजारपण येण्यामागे कधीकधी मनात साचलेलं दुःखही कारणीभूत असू शकतं. कारण मन सतत तणावात असेल तर त्याचा परिणाम शरीरावरही होतो. रोज राग, रोज चिंता, रोज अपमान, या सगळ्यांमुळे घराची ऊर्जा कमजोर होत जाते आणि मग औषधं घेतली तरी मनाला शांतता मिळत नाही. कधीकधी घरात देवघर असतं, पण देवाचं नाव मात्र नसतं. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जिथे रोज देवाचं स्मरण होतं तिथे नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकत नाही. म्हणून मित्रांनो, रोज सकाळी घरात एक दिवा लावा, थोडा वेळ रामनाम घ्या आणि सर्वांनी मिळून 2 मिनिटं शांत बसा.
तुम्हाला जाणवेल घरातील बेचैनी हळूहळू कमी व्हायला लागली. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घरातील शांतता ही फक्त पैशांनी येत नाही. मोठं घर असूनही काही लोक आतून खूप तुटलेले असतात आणि छोट्या घरातही काही लोक खूप आनंदात जगतात. फरक फक्त वातावरणाचा असतो. जिथे प्रेम असतं, जिथे देवाचा आशीर्वाद असतो आणि जिथे अहंकार वाढतो, तिथे सुख हळूहळू निघून जातं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, घरातल्या स्त्रीच्या डोळ्यातलं दुःख आणि आई वडिलांच्या मनातील वेदना घराची शांती हिरावून घेते. मित्रांनो, कधी आई शांत झाली असेल, वडील एकटे बसलेले दिसत असतील, तर त्यामागे फक्त थकवा नसतो, कधी कधी ते आतून तुटलेले असतात. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. घरात मोठ्यांशी प्रेमाने बोला, राग कमी करा आणि देवाचं स्मरण वाढवा. कारण जिथे मन शांत असतं, तिथेच आरोग्याचं खरं सुख जन्म घेतं. मित्रांनो, आज अनेक घरांमध्ये एक गोष्ट शांतपणे वाढत चालली आहे, ती म्हणजे मनाचा थकवा. शरीर थकलं की माणूस झोपतो, पण मन थकलं की पूर्ण घराचं वातावरण बदलायला लागतं. कधी तुम्हाला जाणवलंय का, घरात सगळं असूनही मनाला शांतता मिळत नाही? कारण घरातल्या भिंतींनाही भावना समजतात. मित्रांनो, ज्या घरात रोज भांडणं होतात, रागाने बोललं जातं, मोठ्यांचा अपमान होतो, त्या घरात हळूहळू सकारात्मक ऊर्जा कमी होत जाते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, घरातलं वातावरण जर दूषित झालं तर त्याचा परिणाम मनावर आणि शरीरावर दोन्हींवर होतो. म्हणूनच काही घरांमध्ये सतत बेचैनी जाणवते, रात्री झोप लागत नाही, लहान सहान गोष्टींवर राग येतो आणि घरात आनंद टिकत नाही. मित्रांनो, कधी कधी आजार शरीराला नसतो तर मनाला असतो आणि मनाचं दुःख औषधांनी नाही तर प्रेमाने कमी होतं. आजकाल लोक बाहेरच्या लोकांना इम्प्रेस करण्यात व्यस्त आहेत, पण घरातल्या माणसांनाच वेळ देत नाहीत. आई बोलायला येते आणि आपण मोबाईलमध्ये बिझी असतो. वडील काही सांगतात आणि आपण चिडून उत्तर देतो. मग अशा घरात शांतता कशी राहील? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, घरात देवाचा वास हवा असेल तर आधी घरातल्या माणसांच्या मनात प्रेम निर्माण करा. मित्रांनो, रोज सकाळी उठल्यावर फक्त देवाला नमस्कार करून थांबू नका. घरातल्या मोठ्यांनाही नमस्कार करा, कारण त्यांच्या आशीर्वादात खूप शक्ती असते. कधी आईच्या हातावर हात ठेवा, वडिलांसोबत शांत बसा आणि फक्त एवढं विचारा, तुम्ही आनंदी आहात ना? तुम्हाला जाणवेल घरातलं वातावरण बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, ज्या घरात सतत दुःख असतं, तिथे फक्त पूजा वाढवून उपयोग नाही, तिथे प्रेम वाढवावं लागतं. रोज थोडा वेळ एकत्र बसा, एकत्र जेवा, देवाचं नाव घ्या आणि एकमेकांना समजून घ्या. कारण घरातील खरी सकारात्मक ऊर्जा ही महाग वस्तूंमुळे नाही, तर एकमेकांच्या मनातल्या आनंदामुळे तयार होते. आणि लक्षात ठेवा, ज्या घरात आईचं मन रडतं, वडील शांतपणे तुटत असतात, त्या घरात सुख जास्त काळ टिकत नाही. म्हणून आजपासून घरातले शब्द बदला, राग कमी करा आणि प्रेमाने बोलायला सुरुवात करा. कारण कधी कधी एक प्रेमाचे शब्दही घरातील नकारात्मकता संपवण्याची ताकद ठेवतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, घरातील खरी शांती ही पैशांनी नाही, तर प्रेम, आदर आणि सकारात्मक विचारांनी निर्माण होते. जिथे देवाचं नामस्मरण असतं, तिथे आईवडिलांचा सन्मान होतो. जिथे एकमेकांच्या मनाची काळजी घेतली जाते, तिथे संकट आली तरी घर पूर्णपणे तुटत नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, घरात सुख हवं असेल तर आधी मनातील कटुता काढून टाका. म्हणून मित्रांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा, राग कमी करा, मोठ्यांचा आदर करा आणि रोज देवाचं नाव घेऊन घरात सकारात्मकता निर्माण करा. कारण जिथे मन शांत असतं, तिथेच देवाचा खरा वास असतो. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी
यांच्या अमृतमय विचारांमधून जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत हा संदेश शेअर करा. अशाच मनाला जाग करणाऱ्या आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी आपला दिव्य संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन अशाच एका सत्य आणि मनाला स्पर्श करणाऱ्या संदेशासोबत. तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा, घरात प्रेम जपा आणि मनातला प्रकाश कधीच विझू देऊ नका. जय सियाराम, जय गुरु.